कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय करायचं? उठवायचं का? नको, थांबू, झोपू दे त्याला, दमला येतो। अगं पण नंतर मग तू नको। काय कसला विचार चाललाय? ते दादा मग थांबला कशाला? उठवा त्याला। अगं वाजलेत बघ किती, उठवा उठवा त्याला। नंतर ना माझ्या मागे लागत बस तू उशीर झाला म्हणून। चला उठवा, बस झाले हा लाड तुमच्या दादाचे आता। वहिनी, आमचा दादा आणि मग तुझा कोणीच नाही का ग? आहे तर, माझा नवरा आहे तो, आणि म्हणून त्याच हक्काने सांगते, काही घाबरायची गरज नाही तुमच्या दादाला। अच्छा, तो ना तो फक्त दाखवतो की मी किती स्ट्रिक्ट आहे आणि मला हे चालत नाही आणि मला ते चालत नाही, पण मला माहिती आहे ना त्याच्या बहिणींसाठी तो आतून किती हळवा आहे ते। तुम्ही घाबरू नका, उठवा त्याला। भरपूर कामं पडली, उशीर झाला केवढा, मला आवरा लवकर। कुठं कुठं एवढी घाई? हं? कसली काय? म्हणजे बायकोचं रक्षण करणाऱ्या नवऱ्याचं कौतुक करायचंय, त्याच्याशी मनसोक्त बोलायचंय आणि त्याला डोळे भरून बघायचंय, म्हणून घाई चालली। दादा, आज काय तुझं खरं नाही बघ। वहिनी आज जास्तच रॉन्टॅमिक मूड मध्ये दिसते नाही? धनु दीदी रोमॅन्टिक असतं ते दिसते। काय 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 झालं तुमचं? झाला कामाला लागा। आणि ही तेजू कुठं आहे? अख्खा शाळेत गेले। बरं, जाऊ कामाला लागा, जाऊ। सूर्या, तुला एक सांगू का? काल जे काही झालं ना ते फारच चमत्कारिक होतं रे। वय दादा, अख्खं गाव ना फक्त तुझ्या नावाचं नारे लावत होतं माहितीये, आणि आज पण सगळीकडे तुझीच चर्चा असणार। पण सूर्या, या व्रताचा फायदा होईल ना? का नाही होणार? तुझं तुझा देवाईवर विश्वास आहे ना? हा, हे बघ, आपल्या धनुसाठी आहे ना, लगेच होकार येतो का नाही तो बघतो। तसं नाही, विश्वास आहे, पण नानांचा काही निरोप आला नाही ना, म्हणून जरा काळजी वाटतेय। काल अरे पूर्ण गाव गोळा झालं होतं, पण नाना नानी दत्तू हे कुठेही दिसले नाही। आता आपल्याला कसं कळणार इच्छापूर्ती झालीये का नाही ते? आलं आलं नाना, सूर्या, तू केलेलं व्रत फळाला आलं। आमच्याकडून लग्नाला होकार आहे। नाना काय सांगताय नाना? होय। हा पहिल्यांदा पेढा घे, तोंड गोर कर। तुझा सगळ्यांना पेढे भरो। सूर्या, होकार काढायला उशीर झाला। कसं आहे ना, लग्नाचा मामला आहे, नाजूक विषय असतो, त्यामुळे कोणाचं किंतु परंतु राहायला नको। आणि गावात जी चर्चा चालू होती ती कानावर येत होती, पण येऊ शकलो नाही। नाना, तुम्हाला अजून वेळ घ्यायचा असेल ना तर तुम्ही घ्या। तुम्ही नानी नानी दत्तूला पण विचार, त्यांचं काय म्हणणं आहे ते। नाही, आता त्याची काही गरज नाही। आता सगळ्या गोष्टी पाण्यासारख्या नितळेत। आता हे लग्न होणार म्हणजे होणारच। म्हणजे धनु दीदीचं लग्न होणार। गोड गोजरी लाज लाजरी धनु दीदी होणार आता नवरी। दादा, तुझी मेहनत फळाला आली आज।
मंजू डार्लिंग, अगं आण ना काहीतरी खायला. हे घ्या, तुमच्यासाठी गरमागरम पनीर चिल्ली आणली. समोर मिरचीचा खरडा असताना मी पनीर चिल्ली खायची. पनीर चिल्ली बाजूला. ए मंजुळा, तूच एक आहे बघ जी की आहे ना माझ्या जीवाच्या सगळ्या गरजा पूर्ण करतेस. माझं लाड करती, मला जीव लावतीस. आहा, तुला सांगू प्रेम कसं करायचं हे तुझ्याकडनं शिकलं पाहिजे. बाकीच्यांनी भिकारी साली माझी इज्जत काढतात. ह्यांच्यात तर नो शत्रुराव, आम्ही इथं आमची इज्जत तुमच्या या तळहातावर ठेवतो आणि तुम्ही त्या दुसऱ्यांनी काढलेल्या इज्जतीचा विचार करताय वय. हे काय बरं नाही. एकतर इतक्या दिवसांना इथं आलायसा आणि मला नजरेनं प्यायचं सोडून ही दारू पीत बसला. ते काय नाही, आणा तो ग्लास इकडं. शत्रुराव, काय झालंय? का असं रुसलाय? तुला नाही कळणार मंजुळा. आता असलं कसलं टेन्शन आहे जे या मंजूला नाही कळणार? शत्रुघ्नराव, असं लगीन झालेलं माणसावानी का वैतागलायसा? आपलं लगीन झाल्यावर बी तुम्ही असंच चिडचिड करणार आहे वय माझ्या मागं? मंजुळे, तुला सांगितलंय लग्नाचा विषय नको काढत जा. मी इथं कशासाठी येतो सांग बरं मला. माझ्या ओढीनं आहे का नाही? अगं मग हा लग्नाचा विषय काढूय ना, मला तू टेन्शन देते. टेन्शन नको ना देऊ. बर, नाही देत तुम्हाला टेन्शन. पर तुम्ही बी मला एक प्रॉमिस द्यायचं. तुम्ही लवकरात लवकर मला डॅडीसनी भेटवायचं. देताय ना प्रॉमिस? दिलं. हं? पण आता मला तुझे देणार आहे ते दे की. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.